नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. बघा, सध्या केंद्र शासनाने एक नवीन आदेश काढलेला आहे. बघा, तसंही मोदी साहेबांचं आदेशांच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे, अचानक रात्री 8 वाजता येतात आणि सांगतात की रात्री 12 वाजतापासून आता नोटा बंद. परत एकदा आले रात्री 8 वाजता येऊन सांगितलं की रात्री 12 वाजतापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन. आता परत एकदा त्याच पद्धतीनं कोणतीही पूर्वसूचना न देता, काही त्याच्यावर विचार चर्चा न करता, त्याच्याबद्दल काहीच नाही आणि अचानकपणे एक आता आदेश आलेला आहे. आणि तो आदेश असा आहे की आता भारतातल्या सर्व खाजगी ट्युशन क्लासेस बंद, म्हणजे खाजगी कोचिंग क्लासेस होते किंवा खाजगी जे ट्युशन्स होते ते सगळं बंद करण्याचा निर्णय मोदी साहेबांनी घेतलेला आहे, म्हणजे केंद्र सरकारने घेतलेला आहे. आता हा जो निर्णय आहे हा शाळेमध्ये शिकणारे जे मुलं आहेत किंवा शाळेतले किंवा इतर खाजगी शाळेतले शिकणारे जे मुलं आहेत, या मुलांसाठी ट्युशन्स ही खूप महत्त्वाची गोष्ट होती. पण आता ट्युशन आणि क्लासेसच बंद झालेत. मग आता आपल्याला प्रश्न असा पडतो की याच्यामध्ये नेमके कोणकोणते ट्युशन्स बंद पडलेत किंवा कोणकोणत्या मुलांना आता ट्युशन लावता येणार नाही, किंवा ट्युशन घेणारे किंवा खाजगी कोचिंग क्लासेस चालवणारे जे आहेत ते नेमके कोणकोणते आहेत आणि त्यांना आता क्लासेस बंद केल्यानंतर त्यांचं काय होईल. याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे की आता ज्या मुलांना ट्युशन्स लावता येणार नाही किंवा खाजगी कोचिंग क्लासेस लावता येणार नाही त्यांचं काय होईल. आता जे आपण 11वी-12वी साठी जे मुलांना ट्युशन लावतो इंजिनिअरिंगसाठी किंवा मेडिकलसाठी, ते बंद होईल का? किंवा मग त्याच्यानंतर आणखी काय, आपण 8वी पासूनच काही ट्युशन लावतो. बघा, 8वी पासूनच वेगवेगळ्या क्लासेसला मुलांना टाकतो आणि कोचिंग क्लासेसला टाकतो किंवा ट्युशन्सला टाकतो, मग ते बंद होईल का? बरं, हे सगळं बंद झालं तर याचा परिणाम काय होईल, असे वेगवेगळे प्रश्न पालकांच्या मनात आहेत. जर तुमच्या घरातला कोणताही मुलगा किंवा मुलगी आता सध्या 5वी पासून वर कोणत्याही शाळेमध्ये शिकत असेल तर तुमच्या मनात साहजिकच यानं खूप मोठा प्रश्न निर्माण होणार आहे की आता आमच्या मुलांचं ट्युशन किंवा कोचिंग क्लासेसचं काय. त्या प्रश्नाचं सगळ्या अंगाने आपल्याला इथं उत्तर पाहायचं आहे. नेमका हा निर्णय का घेण्यात आला, या निर्णयाचे परिणाम काय होतील आणि या निर्णयाचे विद्यार्थ्यावर काय परिणाम होतील, हे सगळं आपल्याला याच्यामधून पाहायचं आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय याच्यामध्ये, तर सध्या खाजगी क्लासेसचं किंवा कोचिंग सेंटरचं पेव इतकं जबरदस्त फुटलेलं आहे की तुम्हाला 8वी पासून मुलांना ट्युशन्स आहेत, 5वी पासून, आणि त्याची फीस सुद्धा कमी नाही. 5वी पासूनची फीस 5व्या वर्गाची 6व्या वर्गाची 70-70 हजार, 1-1 लाख रुपये फीस आहे. 8वी 9वी 10वीची सुद्धा 1-1 दीड लाख रुपये फीस आहे. 11वी-12वीचा तर तुम्ही विचारच सोडून द्या, कोट्यासारख्या ठिकाणी 2.5 लाख 3-3 लाख रुपये एका वर्षाची फीस आहे. आणि मग याच्यामधून काय होते की जे म्हणजे पालक आहेत ते भरमसाठ पैसा आपल्या मुलांवर खर्च करत आहेत, पण जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा मात्र लाख, 1-1 लाख 2-2 लाख मुलातून एखादा दुसरा मुलगा त्या इंजिनिअरिंगला किंवा मेडिकलला, जेईला, IIT ला लागतोय. म्हणजे याचा अर्थ काय की हे सगळे पैसे वाया जात आहेत. परंतु नुसते पैसेच वाया जात नाहीत, तर लहान मुलांमध्ये म्हणजे 11वी-12वीच्या मुलांमध्ये कोट्यामध्ये गेल्या वर्षी एकाच वर्षी 26 मुलांनी स्वतःचं आयुष्य संपवून घेतलेलं आहे या टेन्शन पायी. कित्येक पालकांनी आपल्या मुलांचे रिझल्ट आले नाही म्हणून त्यांनी त्यांच्या आयुष्याचं वाटोळं करून घेतलेलं आहे किंवा संपून घेतलेलं आहे, वेगळे निर्णय घेतलेले आहेत. बऱ्याच पालकांनी म्हणजे मुलांनी मार्क कमी पडल्यामुळे पालकांच्या भीतीने किंवा पालकांच्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकलो नाही म्हणून आपलं जीवन संपवून घेतलेलं आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सध्या एक नवीन पॅटर्न तयार झालाय. सध्या 10वीला प्रत्येकालाच 80च्या वर मार्क पडतात, 80% पेक्षा जास्त. आणि मग ते 80%च्या वर मार्क पडले की लगेच त्याला 1.5, 2-2, 3-3 लाख रुपये फीस भरून मेडिकलसाठी किंवा इंजिनिअरिंगसाठी अशा खाजगी कोचिंग क्लासेसला टाकलं जातं. आणि याच्यात टाकल्यानंतर जेव्हा त्यांचा रिझल्ट येतो तेव्हा असं आपल्याला कळतं की बाबा रे, हे तर कुठंच नाहीत. आणि मग ते सगळे पैसे वापस म्हणजे गेलेले असतात. तोपर्यंत मुलांना काही वेगवेगळ्या सवयी लागलेल्या असतात, बाहेर राहून ट्युशन्स लावून, किंवा मग ते सगळं जे असतं ते एकंदरीत मुलांच्या आणि पालकांच्या आयुष्याची राखरांगोळी करणारं असतं. याचा अर्थ असा आहे का की पूर्णपणे ट्युशन किंवा क्लासेस बंदच केले पाहिजे? तसाही नाही. मग नेमकं आता मोदीजींनी केलंय ते नेमकं काय आहे, तर मोदीजींनी जो निर्णय घेतलेला आहे तो असा आहे की आता 16 वर्षापेक्षा लहान मुलांचे कोणतेही क्लासेस किंवा कोचिंग क्लासेस किंवा ट्युशन्स आता घेता येणार नाहीत. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ट्युशन क्लासेसमध्ये 50 पेक्षा जास्त विद्यार्थी असतील अशांसाठी हा नियम आहे. 50 पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर त्यावर हा निर्णय घेतला जाणार नाही, म्हणजे ते घेऊ शकतात असा त्याचा अर्थ आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर समजा तुम्हाला 10वीच्या नंतर म्हणजे 16 वर्षाच्या नंतर जर क्लासेस घ्यायचे असतील तरी तुम्हाला त्यांना आम्ही जेईला किंवा इंजिनिअरिंगला किंवा मेडिकलला किंवा एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये त्याचा रिझल्ट येईलच असं सांगता येणार नाही. त्याचबरोबर त्याच्या मार्काची किंवा त्याच्या गुणवत्तेची हमी देता येणार नाही. त्याचबरोबर त्यांना म्हणजे दिवसभरामध्ये 6 तासापेक्षा जास्त शिकवता येणार नाही. हे सगळं करत असताना त्यांच्यासाठी प्रति मुलगा जागा किती असावी, हॉस्टेलची फीस किती असावी, ट्युशनची फीस किती असावी, ह्या सगळ्या मर्यादा आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण हे इतकं अचानक केलं गेलंय की नेमकं याच्यातून काय साध्य होणार आहे ते कळायला मार्ग राहिला नाही. आता बरेच पालक चिंतित आहेत की मग आमच्या मुलांचे ट्युशनचं कसं, खाजगी कोचिंग क्लासेसचं कसं, तर ते सगळे बंद होणार म्हणजे बंद होणार आहेत. ही काळ्या दगडावरची रेष आहे. हा निर्णय खूप चांगला आहे, खूप म्हणजे या निर्णयाचं करावं तेवढं स्वागत आहे.
पण निर्णय घेत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की तिचे परिणाम काय होतील. तर तिचे परिणाम या निर्णयाच्या चांगुलपणापेक्षाही वाईट आहेत. तुम्ही म्हणाल सर हे असं कसं? तुम्ही एकीकडे म्हणताय की निर्णय खूप चांगला आहे आणि हे होणं खूप गरजेचं आहे, परंतु तुम्ही दुसरी गोष्ट अशी म्हणता की या निर्णयामुळे याचे परिणाम खूप वाईट होतील, याच्यातल्या चांगुलपणापेक्षा येतं. याचं नेमकं काय म्हणणं आहे? पहा, सध्या महाराष्ट्र शासन असो किंवा म्हणजे केंद्र सरकार असो, यांच्या ज्या सरकारी शाळा आहेत 5वी पासून 12वी पर्यंतच्या किंवा 1ली पासून 12वी पर्यंतच्या, तर या सगळ्या शाळांमध्ये शिक्षकांची संख्या खूप कमी आहे. 4-4 वर्गाला एक शिक्षक शिकवतो. त्याचबरोबर सध्या सगळ्या शाळा ज्या आहेत त्या जीर्ण झालेल्या आहेत. फार असं जे आपण म्हणतोय की 70 वर्षापासून काही झालेलं नाही, काही झालेलं नाही, तर 70 वर्षापासून ज्या बांधलेल्या शाळा आहेत अजूनही त्या शाळेमध्ये वर्ग होत आहेत. नवीन शाळा नवीन वर्गखोल्या तयार होत नाहीयेत. कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुविधा मिळत नाहीत. शाळेमध्ये वीज नाही, पाण्याची सोय नाही, संडास बाथरूमची सोय नाही. पडक्या शाळा आहेत, अगदी पत्र निघालेले आहेत. पावसाळ्यामध्ये त्याच्यात बसता येत नाही, तिथं शिक्षक नाहीत आणि एवढ्या सगळ्या भौतिक बाबतीत दुर्लक्षित असलेल्या शाळेचा प्रकार म्हणजे सरकारी शाळा. आता या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना, पालकांना असं वाटतं की मग या शाळेत काहीच नाही बाबा, आपण यांना खाजगी ट्युशन लावू किंवा खाजगी कोचिंग क्लासेस लावू, तिथं काहीतरी मिळेल. कारण याच्यामध्ये काय माहिती आहे का, शाळा जरी अशी असली तर शिक्षक चांगले शिकवायला असतील तर मुलं कुठेही शिकतात. पण दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की शिक्षकांची संख्याच कमी आहे. जसं समजा एका शाळेमध्ये 5 वर्गाची शाळा असेल तर तिथे 2च शिक्षक आहेत. 8वी पर्यंतची शाळा असेल तर 4च शिक्षक आहेत. याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्या शिक्षकांना इतके अवांतर कामं आहेत, इतके अवांतर की रोजच्या रोज कोणती तरी लिंक भरून द्यावं लागते, फोटो टाकावे लागते. गव्हर्नमेंटचे जे कोणते उपक्रम येतील, जसं सध्या मोदी साहेबांचा एक आता सध्या ते 5 लाखाचा आरोग्य विमा जे आहे किंवा आरोग्य त्यांचा जी सुविधा आहे, त्या सुविधेसाठी त्याचे कामं कोण करायचे? शिक्षकांनीच करायचे. लोक शाळेत येतात, आधार कार्ड घेऊन त्याचा आधार कार्ड भरा, त्याचा ऑनलाईन फॉर्म भरा, सगळं करा आणि ते लावून टाका. किंवा मग आता जनगणनेचे कामं कोण करतात? शिक्षकच करतात. किंवा मग आता सध्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे BLOचे कामं, म्हणजे मतदान अधिकारी गावातला, त्यांना सगळ्याचे फॉर्म जमा करायचे, त्याची नावं टाकायची, दुरुस्त्या करायची, सगळे कामं कोण करतात? शिक्षकच करतात. शासनाची कोणतीही योजना आहे, आता सध्या एक योजना आली म्हणजे जे निरक्षर लोक आहेत त्यांचं सगळ्यांचं सर्वेक्षण करायचं, त्यांचं ऑनलाईन फॉर्म भरायचे, त्यांची माहिती भरायची, त्यांना शिकवायचं शिक्षकच करणार. शाळेमध्ये विविध माता पालक असेल, सावित्री पालक, असे हजारो कामं आहेत ज्याच्यामुळे शिक्षक बेजार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खिचडीसाठी तर एवढा परेशान आहे. रोज एका दिवशी 2 ग्रॅम टाकायचं, एका दिवशी 3 ग्रॅम टाकायचं, एका दिवशी 5 ग्रॅम टाकायचं आणि प्रत्येक मुला परत डिटेल्स भरायचे, ते त्या दिवशीच ऑनलाईन करायचं, ऑनलाईन हाजऱ्या भरायच्या. म्हणजे इतके जबरदस्त कामं दिलेले आहेत शिक्षणाला की शिक्षकाला की तो शाळेमध्ये शिकवूच शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद किंवा सरकारी शाळांचं जे अतोनात नुकसान होत आहे विद्यार्थ्यांचं, त्याच्यावर चर्चा करायला कोणीही तयार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सध्या मराठा आरक्षणाची महाराष्ट्रामध्ये जे आवाज उठवणं चालू आहे, त्याच्यावर मराठा समाजाचा सर्वे सुद्धा शिक्षकांनीच करायचा आहे. म्हणजे शासन शिक्षकाला केवळ आणि केवळ सरकारी नोकर समजतं, त्याला शिक्षक कधीच समजलेला नाही आणि त्याच्यामुळे इथल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा वाटोळ झालेला आहे. सरकारी शिक्षण व्यवस्था पूर्णपणे डबघाईला आलेली आहे. त्याच्यामध्ये गुणवत्ता आता खूप कमी राहिली. शिक्षक एवढं सगळं करून त्याला जे काही करता येईल त्याच्यासाठी अतोनात परेशान आहेत. आपल्या म्हणजे हातावर म्हणजे तळहातावर जीव घेऊन शिक्षक काम करत आहे असं आपल्याला म्हणता येईल. याही परिस्थितीमध्ये शिक्षक चांगले विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करतोय, पण शासनाने जे पाऊल उचललं त्याच्यामुळे काय होईल, एक तर सरकारी शाळांमधून शासन जसं पाहिजे तसं शिक्षण देऊ शकत नाही. सध्या सबसेल फेल ठरलेला आहे. शिक्षणावर किमान 5 ते 7% खर्च व्हायला पाहिजे होता. 7% शिक्षणावर खर्च व्हायला पाहिजे होता, तो 2%वर खर्च आहे. म्हणजे ऑलरेडी आपण 5% शिक्षणावरचा खर्च कमी केला. म्हणजे मुळातच शिक्षणाला भारतात बिलकुल महत्त्व दिले गेले नाही सरकारकडून. आणि आता ज्या लोकांकडे पैसे आहेत किंवा जे लोक शिकवू शकतात अशा खाजगी ट्युशन्स आणि सगळ्या त्याही बंद केलेल्या आहेत. म्हणजे आता विद्यार्थ्यांचं नेमकं काय होणार, त्यांच्या शिक्षणाचं काय, एकंदरीत हे जे सगळं चालू आहे याच्यातून एक गोष्ट आपल्याला क्लिअर होईल की सध्या जे राज्यकर्ते आहेत तेच मुळात शिक्षणाबद्दल गांभीर्य नाहीत. ते स्वतःच्या खोट्या डिग्र्या दाखवतात, स्वतः शिकलेलं नसताना शिकलेलं असल्याचं भासवतात, स्वतःच त्यांना शिक्षणाचं महत्त्व नाही. आणि या सगळ्या गोष्टींमुळे सध्या इथल्या भारतीय विद्यार्थ्यांचं भविष्य पूर्णपणे अंधारात गेलेलं आहे. त्यांना धडतं सरकारी शाळेमध्ये शिकण्यासाठी पुरेशा सुविधा नाहीत आणि खाजगी ट्युशन संस्था ह्या सगळ्या बंद करण्यात आल्या आहेत. याच्याही पेक्षा महत्त्वाचं आहे, जर समजा शासनाला हे बंदच करायचं होतं तर शासनाने ज्या पद्धतीनं खाजगी संस्था किंवा कोचिंग क्लासेसमध्ये सुविधा आहेत त्या सुविधा सरकारी शाळांमध्ये उपलब्ध करून द्यायला पाहिजे होत्या. आणि त्या उपलब्ध झाल्यानंतर मग खाजगी शिक्षण संस्था किंवा ट्युशन्स ज्या आहेत किंवा कोचिंग क्लासेस आहे हे बंद करायला पाहिजे होते. हे बंद करत असताना त्याचे काही नियम ठरवायला पाहिजे होते. विद्यार्थ्यांना आता जे तिथे ॲडमिशन घेतलेले आहेत किंवा ज्यांच्या पालकांनी त्यांच्यावर स्वप्न म्हणून आपलं वावर शेतीकून जे पैसा लावलेला आहे त्याचं काय करायचं, या सगळ्या गोष्टीचा कोणताही विचार न करता हा जो निर्णय घेतला हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. आणि याच्यामुळे विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान होणार आहे, विद्यार्थ्यांचं होणार आहे, पालकांचं होणार आहे.
ट्युशन वाले किंवा कोचिंग क्लास वाल्यांचा मात्र याच्यामध्ये काही नुकसान नाही, कारण त्यांनी हजारो कोटी रुपये कमवून बसलेले आहेत. आज आमच्या नांदेड सारख्या शहरामध्ये पाहिलं तर 3-3, 4-4 ट्युशन्स वाले असे आहेत ज्यांच्याकडे 5-5 हजार ऍडमिशन्स आहेत आणि त्याची फीस 1.5-1.5, 2-2 लाख आहे. 2 लाख रुपये एका मुलाचे, 5,000 मुलांचे किती पैसे होतात तुम्हीच हिशोब करा. आणि त्या 5,000 विद्यार्थ्यातून त्यांचे लागतात किती मुलं? 3 ते 4 मुलं लागतात. आणि मग तुम्ही ज्या दिवशी रिझल्ट लागतो नीटचा म्हणा किंवा जेईचा कोणताही, तेव्हा तुम्ही जेव्हा बॅनर पाहता त्या प्रत्येक बॅनरवर सगळे फोटो सारखेच असतात. म्हणजे याच्याही क्लासमध्ये पहिला आलेला तेच, त्याच्याही क्लासमध्ये पहिला आलेले तेच, आणि तिसऱ्याच्या क्लासमध्ये, चौथ्याच्या आणि पाचव्याच्या सगळ्याच्या क्लासमध्ये पहिले आलेले त्याचाच विद्यार्थी. म्हणजे एकच विद्यार्थी सगळ्याच्या क्लासमधून पहिला येतो. हे कसं येतं ते तर आपण सांगूच शकत नाही. म्हणजे खाजगी ट्युशन्स किंवा खाजगी कोचिंग क्लासेस वाल्यांना त्याच्यावर नियम असावे, निर्बंध असावे, बंधनं असावी, फीसच्या बाबतीत सुद्धा बंधनं असावी, निर्बंध असावीत. पण अचानकपणे सरकारी शाळा ऑलरेडी डबघाईला आलेल्या असताना, तिथून दर्जेदार शिक्षण मिळत नसताना, म्हणजे शासन तिथं दर्जेदार सुविधा पुरवत नाही, दर्जेदार शिक्षकांना शिकवण्यासाठीची संधी उपलब्ध करून देत नाही, त्यांना वेळोवेळी ट्रेनिंग्स देत नाही, असं सगळं उदासीन वातावरण असताना, शिक्षकांच्या मागे हजारो अवांतर कामं असताना अचानकपणे ट्युशन आणि क्लासेस बंद करणं, हा निर्णय घाताचाच ठरेल असं आपल्याला म्हणावं लागेल. पण एवढं सगळं जरी असलं तर तुमचे मुलं सध्या 5वीला 4थीला जर असतील, 4थीला किंवा 7वी 8वीला असतील, तर तुम्ही टेन्शन करू नका. तुमच्यासाठी मी एक खास गोष्ट घेऊन आलेलो आहे. आपलं एक ATM गुरु एज्युकेशन नावाचं ॲप आहे. त्या ॲपमध्ये पुढच्या वर्षी जी मुलं नवोदयची परीक्षा देतील किंवा स्कॉलरशिपची परीक्षा देतील त्यांच्यासाठी उन्हाळाभरात तुम्हाला कुठेही ट्युशन लावायची गरज नाही, कोणत्याही प्रकारचं कुठं जायची हिंडायची गरज नाही. तुमच्या ॲपमध्ये तुम्ही फक्त तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमधून ATM गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून घ्या. आणि त्याच्यामध्ये मी 5 फेब्रुवारीपासून एक बॅच सुरू करत आहे, जी बॅच तुम्हाला रोज नियमितपणे 2 तास शिकवणार. आपण कोणत्याही प्रकारची हमी देत नाही. आपण फक्त एवढं सांगतो की तुमच्या मुलाचा बेस इतका पक्का होईल की तो कोणत्याही स्पर्धा परीक्षेला सामोरं जाताना घाबरणार नाही. पूर्ण बेसिक शिकवल्या जाणार. गणित, मराठी, इंग्रजी या तिन्ही विषयाचं अगदी पायाभूत बेसिक नॉलेज तुम्हाला दिलं जाईल. आणि हा कोर्स असेल 5 फेब्रुवारी ते 30 मे पर्यंत. म्हणजे जवळपास 4 महिन्याचा हा कोर्स आहे. आणि या 4 महिन्यात तुमच्या मुलाचं बेसिक पक्क करणं, त्याचबरोबर तुमच्या मुलं जे उन्हाळ्यामध्ये कुठंच अभ्यास करत नाहीत किंवा नुसती खेळत राहतात आणि त्याच्यामुळे परत ते आता 4थ्या वर्गात जेवढं काही शिकले ते 5वीत गेल्यानंतर विसरतात, किंवा 7व्या वर्गात जेवढं शिकले ते 8वीत गेल्यानंतर विसरतात, तर तो विसर पडणार नाही. बेस पक्का होईल आणि पुढच्या वर्षी शाळेत जेव्हा जातील तेव्हा शिक्षकांना शिकवायला सोपं जाईल आणि तुमच्याही मुलाचा अभ्यास खूप चांगला होईल, याची मात्र मी तुम्हाला हमी देतो. एवढं बोलतो आणि थांबतो. थांबण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करतो की माझ्या YouTube चॅनलवर लाखो व्ह्यूज येतात, परंतु सबस्क्रायबर मात्र खूप कमी आहेत. म्हणजे तुम्ही फक्त व्हिडिओ पाहताय आणि सबस्क्राईब करत नाही. तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचे असेल आणि माझी माहिती जर आवडत असेल तर वारंवार व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, एवढी तुम्हाला कळकळीची विनंती करतो सर्वांनी. आणि थांबतो.